आणि येणाऱ्या काळामध्ये ती मजबूत स्थितीने पुढे येतात. एकूणच सहकारी क्षेत्रामध्ये फार मोठे बदल या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये होत आहेत. पूर्वी ज्या पद्धतीनं सहकारी बँका चालवल्या जात होत्या ती मोकळी किंवा ती अव्यवस्थितपणा आता त्या ठिकाणी चालत नाही. रिझर्व्ह बँकेनं कडक असे निर्बंध, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये सहकारी क्षेत्रामधल्या बऱ्याचशा बँका बुडीत निघाल्यामुळं खातेदारांचं आणि ठेवीदारांचं प्रचंड असं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आढळलं. आणि म्हणून केंद्रानं आणि रिझर्व्ह बँकेनं आता आपली बँक ही रिझर्व्ह बँकेच्या लायसन्सनं चालते, रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानं चालते आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेनं अतिशय कडक असं नियोजन हे बँकांसाठी लागू केलेलं आहे. आणि त्यामुळे नवीन प्रकारची आव्हानं सहकारी बँकांच्या समोर उपस्थित झालेली आहेत. पूर्वीच्या काळी आपण ज्यावेळेस म्हणतो की बाबा मार्केटमध्ये उभं राहिल्यानंतर एखादा संचालक खिशातली एक चिठ्ठी काढायचं आणि त्याच्यावर लिहून द्यायचं आणि गेल्यानंतर आपल्याला कर्ज मिळायचं, त्यावेळेची परिस्थिती होती, त्यावेळेचं व्यवस्थापन होतं, त्यावेळेचे कायदे होते, त्यावेळेचे नियम होते, त्यावेळेस या गोष्टी अतिशय सहज अशा शक्य होत्या. आणि म्हणून बऱ्याचशा सहकारी संस्था, पतसंस्था असतील, बँका असतील, त्या काळानुरूप बदल न केल्यामुळे अडचणीत आल्या. आणि मग हळूहळू रिझर्व्ह बँकेनं हे जे कायदे आहेत ते अतिशय कडक केलेले आहेत. डिजिटलायझेशन आलेलं आहे, इंटरनेट बँकिंग आलेलं आहे, त्यामुळे सायबर अटॅक होतात. कॉस्मॉस सारखी बँक जी देशातली पहिल्या 3 बँकांमध्ये जी बँक येते त्या बँकेवर सायबर अटॅक झाला, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून त्यातले साधारणतः 150 कोटी रुपये पळवले गेले आणि सभासदांचं फार मोठं नुकसान झालं. आणि म्हणून मग आरबीआयनं ह्या ज्या गोष्टी आहेत, सहकारी बँकांना फार कडक धोरणं की बाबा तुमचं जे सायबर सिक्युरिटी आहे, तुमचं इंटरनेट बँकिंग आहे, त्याच्या सगळे शील्ड लावलेले पाहिजेत, सुरक्षा यंत्रणा तुमच्या चांगल्या पाहिजेत, मग तुम्ही हे नियम पाळले पाहिजेत. कारण त्याचा ताण शेवटी सहकारी बँकांमध्ये किंवा संस्थांमध्ये पैसे गुंतवणारे लोक कोण असतात, तर सर्वसाधारण लोक असतात. पतसंस्थांचा विचार केला तर पिकमी म्हणजे अगदी रोज काम करणारे ठेलेवाले, भाजीवाले, दुकानदार असले लहान लोकांकडून पैसे गोळा केले जातात. आपल्या बँकेचा विचार केला तर तो माणूस दिवसभर तिथं मार्केटमध्ये हातगाडे ओढतो, गाडे ओढतो, कष्टाचं काम करतो आणि म्हणजे एवढं कष्टाचं काम केल्यानंतर त्याचा जो पगार होतो त्यातला खर्च होऊन जो काही थोडाफार पैसा शिल्लक राहतो तो पैसा तो बँकेत ठेवतो. आणि त्यामुळं सामान्य लोकांचे अतिशय कष्टाचे पैसे या बऱ्यापैकी सहकारी संस्थांमध्ये असतात. अगदी ग्रामीण भागातल्या आपल्या सहकारी बँका बघितल्या जिल्ह्यांच्या, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे असतात. आणि म्हणून ह्या पैशांचं रक्षण झालं पाहिजे, त्याचा चुकीच्या पद्धतीने त्याचं वितरण नाही झालं पाहिजे, ते बुडीत नाही निघाले पाहिजे, त्याच्यावर सायबर अटॅक किंवा इंटरनेटच्या माध्यमातून चोरीला नाही गेले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून रिझर्व्ह बँकेनं आपली धोरणं या ठिकाणी बनवली. आता ही धोरणं बनवत असताना बऱ्याचशा बँकांकडं, बऱ्याचशा संस्थांकडं त्या यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळं किंवा ते थोड्या खर्चाच्या असल्यामुळं हे त्रासदायक वाटतं. परंतु बदलत्या काळानुसार या ठिकाणी हे बदल केल्याशिवाय आता सहकारी क्षेत्राला पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून आपण सह्याद्री सहकारी बँकेमध्ये आता साधारणतः 13-14 महिने होत आलेले आहेत. एका अर्थानं हा पहिलाच अहवाल आहे जो आपल्या कामगिरीचा अहवाल असा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, या ठिकाणी आपण सादर करत आहोत. आणि आपली ही बँक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं बाबांनी उल्लेख केला की आव्हानात्मक स्थितीत आपण त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेतली. एखादी बँक कशी चालली आहे, चांगली आहे का नाही हे ठरवण्याचे काही मापदंड असतात. जसं आपण आपलं शरीर सदृढ आहे का नाही, आपल्याला काय आजार आहे का नाही बघण्यासाठी याच्यामध्ये जातो, दवाखान्यात जातो, तिथं रक्ताची टेस्ट केली जाते, लघवीची टेस्ट केली जाते आणि मग आपल्याला कळतं हिमोग्लोबिन किती आहे, त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी किती आहेत, तांबड्या पेशी किती आहेत, त्याचं हे काय झालेलं आहे, युरिक ऍसिड किती वाढलंय, बरोबर ना, लिव्हर काम करतंय का, हे टेस्ट केल्या जातात आणि त्याचं ठरलेलं प्रमाण असतं. आणि त्या प्रमाणाच्या बाहेर इकडे तिकडे गेलं तर आपल्याला कळतं की बाबा आपल्या शरीरात काहीतरी अडचण आहे. तसं बँकेचं सुद्धा बँक चांगली आहे हे म्हणणं म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँकेनं त्याची काही गुणोत्तरं ठरवून दिलेली आहेत की बाबा त्या बँकेचा CD रेशो किती आहे, म्हणजे डिपॉझिट किती आलेलं आहे, त्याला कर्ज किती गेलेलं आहे, त्याचा NPA किती आहे, त्याचा ग्रॉस NPA किती आहे, त्याचा नेट NPA किती आहे, त्याचा CRAR काय आहे, ह्या सगळ्या असे पॅरामीटर्स सगळे आधी आणि त्याच्यानुसार
बँकेचे जे सीए इथे येतात वैधानिक अहवाल चेक करतात की बाबा कसं काम केले, तर सांगायला मला आनंद होतोय की आपण एका वर्षामध्ये ह्या सगळे जे गुणोत्तर आहेत, की बँक सदृढ असण्याची जी लक्षणं रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने आहेत, सगळ्यामध्ये आपण यावर्षी पास झालेलो आहे आणि अ वर्ग आपल्याला या ठिकाणी बँकेला मिळालेला आहे. म्हणजे ही फार मोठी चांगली गोष्ट आहे, कारण जेवढे नियमानुसार बँक चालली पाहिजे ते सगळे नियम आपण त्या ठिकाणी फॉलो केलेले आहेत. आता याच्यामध्ये हे सगळं करत असताना आपण हे प्रामाणिकपणे करतोय हे बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलं आणि म्हणून रिझर्व्ह बँकेनं आपल्याला जो सॅप लावला होता 2016 पासून, जे निर्बंध आपल्यावर लागले होते की बाबा तुम्ही एवढं कर्ज देऊ शकत नाही, स्टेट बँकेच्या पेक्षा जास्त व्याज तुम्ही घेऊ शकत नाही, हे असे अनेक निर्बंध आपल्यावर लावले होते. तुम्ही कुठं मार्केटिंगला एवढा पैसा खर्च करू शकत नाही, कुठलाही साधा जरी खर्च करायचा म्हटलं भांडवली खर्च करू शकत नाही, म्हणजे तुम्ही साधी एक खुर्ची जरी घ्यायची म्हटलं तरी त्याच्यावर बंधनं होती. तर आपला प्रामाणिक प्रयत्न पाहून गेल्या वर्षी आपण एक साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी या ठिकाणी रिझर्व्ह बँकेनं आपल्यावरचं निर्बंध हटवलेले आहेत. हे कशासाठी, तर जे बँक प्रामाणिकपणे काम करते त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं. आणि रिझर्व्ह बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे रिझर्व्ह बँक ही सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे ती लोक कधीच कुठल्या लोकांना पॅम्परिंग करत नाही, चुकीच्या गोष्टीला बरोबर म्हणत नाही आणि बरोबर गोष्टीला त्रास देत नाही. तुम्ही जर नियमानुसार व्यवस्थित प्रामाणिकपणे केलं तर, आणि म्हणून अतिशय काटेकोरपणे त्यांचं काम चालतं आणि जिथं जिथं त्यांना असं वाटतं की या ठिकाणी चांगलं काम होते, प्रामाणिकपणे ते प्रोत्साहन देतात आणि म्हणून त्यांनी आपले निर्बंध हटवलेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला एक त्यांनी संधी दिलेली आहे, वाट मोकळी केलेली आहे. आपण ज्यावेळेस ही बँक हातामध्ये घेतली त्यावेळेस काय काय या बँकेमध्ये अडचणी आहेत, त्याची कागदपत्रांच्या छानण्या चालू केल्यानंतर एक भयानक अशी गोष्ट लक्षात आली. कारण गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं अचानक इन्स्पेक्शन पाठवलं आपल्या बँकेमध्ये. जून महिन्यामध्ये गेल्या वर्षी इन्स्पेक्शन पाठवल्यानंतर त्यांचे जे अधिकारी येतात ज्या पद्धतीने बसतात, जसं आपण टीव्हीवर पाहतो एखाद्या मोठ्या कंपनीत रेड पडल्यानंतर जशी स्थिती असते तशी स्थिती त्या ठिकाणी बँकेत असते. म्हणजे सगळं गोळा करून बसतात, कोणाला तिथं परवानगी नाही आणि सगळं असं एक आठवडाभराचं इन्स्पेक्शन केल्यानंतर आपल्या बँकेत काय गोष्टीची कमतरता आहे ह्याची आपली ते लिस्ट काढत असतात. आणि ती लिस्ट काढल्यानंतर काही गोष्टी अतिशय धक्कादायक होत्या, कारण त्याच्या आधीच्या इन्स्पेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी नोंदवल्या होत्या आणि त्या सुचवल्या होत्या, हे दुरुस्त करून घ्या अन्यथा तुम्हाला कारवाईला. तर आपण यातली जी आपली एक शाखा आहेत 2, त्या शाखा बऱ्याच वर्षापासून चालत होत्या, परंतु त्याचं ऑथराइज लायसन आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आपण आपली जी बँकेची लायसन्स होती ती परत या ठिकाणी आपण मिळवलेली आहे. काम चालू केल्यानंतर अगदी मला आठवतंय पहिल्याच आठवड्यामध्ये मला सकाळी घरी असताना फोन आला बँकेतून की BMCची लोक त्या ठिकाणी विठ्ठलवाडीच्या ब्रँचवर सगळे मशिनरी घेऊन पोचलेली आहेत ती पाडायला आणि लाईट आणि पाईपचं कनेक्शन कापण्यासाठी. कारण ती बिल्डिंग इव्हन कॅटेगरीमध्ये गेलेली होती, त्याचं ऑडिट केलं होतं आणि ती बँक अतिशय धोकादायक स्थितीत आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली करा, कारण आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला नोटीस दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचं ते निर्देश होते. मला त्यावेळेस काही वरून हस्तक्षेप करून घ्यावा लागला आणि मग त्या ठिकाणी आपण हे दिलं की आम्ही रिझर्व्ह बँकेकडून परमिशन घेतो त्या ठिकाणी ब्रँच हलवण्याची, कारण आम्हाला प्रस्ताव दाखल केल्यानंतर रिझर्व्ह बँक साधारणतः 2 महिने लावते, आम्हाला वाढीव वेळ मिळावा याच्या अनुषंगाने आपण मंत्रालयाच्या स्तरावरून ती परमिशन मिळवली आणि मग तदनंतरच्या काळामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडून आपण ती परमिशन मिळवली. आणि व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं सुद्धा आपल्या बँक आपली ब्रँच ही सुस्थितीत असावी, नवीन जमान्यानुसार असावी, ठीकठाक असावी, तिथल्या व्यवस्था चांगल्या असाव्या, स्वच्छता असावी, गेल्यानंतर आज फ्रेश वाटावं, व्यवस्थितपणे तिथं आपल्याला कामकाज करता आलं पाहिजे. अगदी दुकान कुठेतरी काहीतरी लटकते वर अशा म्हणजे छत गळतंय अशा स्थितीत नसावी, कारण ठेवीदारांना सुद्धा तिथं कॉन्फिडन्स आला पाहिजे बँकेमध्ये. त्या अनुषंगाने हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण त्या बँकेची त्या ब्रँचची
परमिशन मिळाली आणि त्याच्याबरोबर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न म्हणजे लालबाग शाखेचा. अशा दोन्ही शाखांचं त्या ठिकाणी आपण स्थलांतराची परवानगी मिळवली आणि गेल्या ह्या वर्षामध्ये आपण दोन्ही ठिकाणी सुसज्ज अशा नवीन स्वरूपामध्ये, नवीन ज्याला स्वरूप आहे, नवीन अशा पद्धतीच्या जिथं फॅसिलिटी आहे अशा पद्धतीच्या 2 ब्रँच आपण त्या ठिकाणी स्थलांतरित